नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. स्कॉलरशिप परीक्षा 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना या वर्षापासून लागू झाली आहे. जर आपल्या पाल्याला किंवा आपल्या विद्यार्थ्याला तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला फक्त स्कॉलरशिप परीक्षेची बॅच 499 रुपयात आम्ही देत आहोत. या 499 रुपयामध्ये तुम्हाला या बॅचमध्ये काय काय आणि कसं मिळणार आहे थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही बॅच फार कमी प्राइसमध्ये आम्ही तुम्हाला ठेवलेली, पण तुम्हाला क्वालिटी मात्र खूप चांगली आम्ही देणार आहोत. तुमचा कदाचित एका दिवसाचा पगार असू शकतो 500 रुपये. त्या 500 रुपयात तुमच्या मुलाचं कदाचित भविष्य बदलू शकतं किंवा तुमचा मुलगा या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये येऊ शकतो आणि कॉम्पिटिशन त्याला त्याची जाणीव होऊ शकते. भले त्याला शिष्यवृत्ती लागू नसेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल सीबीएसई पॅटर्नचा विद्यार्थी आहे किंवा तो महाराष्ट्र स्टेट बोर्ड सोडून इतर बोर्डमधनं शिकत असेल, त्याला एक्झाम देता येते, 100% देता येते, फक्त त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही. पण तुम्ही हा विचार करा की तुमचा पाल्य त्या एक्झाममुळे जी तयारी करणार आहे, त्या एक्झामची तयारी करत असताना तो जे विषय शिकणार आहे, ॲडव्हान्स नॉलेज त्याला मिळणार आहे, ते खूप महत्त्वाचं असेल. आता तुम्ही म्हणाल की सर त्याला स्कूलला इतक्या वेळ लागतो, घरी येऊन अभ्यास करणं आणि परत क्लास लावणं. आमचा क्लास फक्त तुम्हाला अटेंड करायचा, बाकी होमवर्क तुम्हाला काहीच नसेल. क्लास अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे तुमच्या पाल्याचं जर मॅथ अवघड असेल, बुद्धिमत्ता अवघड असेल, मराठी इंग्लिश जर अवघड वाटत असेल तर एकदा डेमो लेक्चर पण बघा. तुम्ही तुमच्या मुलालाही दाखवा, त्यातनं त्याला नक्की समजेल की तो सांगेल मग पप्पा, बाबा, आई, मला हे खूप चांगलं समजतंय. आणि तेच महत्वाचं आहे की तुमच्या मुलाला त्याची जी जडणघडण करायची, त्याला त्या विषयामध्ये आपल्याला डेव्हलप करायचं, ते फार महत्वाचं आहे. सो आमचा प्रयत्न जर असा असेल की मॅक्सिमम मुलांना म्हणजे स्कॉलरशिप मिळायलाच पाहिजे, इतकं सिंपल वेने आमची टीम तुम्हाला शिकवणार आहे. सो नक्की जॉईन करा. फक्त 499 रुपयात ही बॅच अवेलेबल आहे आणि बॅच 10 नोव्हेंबर पासून चालू होत आहे. पुढच्या आठवड्यात डेमो लेक्चर पण तुमचे होणार आहे. ते डेमो लेक्चर पण तुम्ही याच चॅनलवरती यूट्यूबवरती बघू शकता. मग आता बघूया की 4थी 7वीची ही जी महत्वाची घोषणा आहे, बॅचची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, मुलांची तयारी कशी करून घेतली जाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, आणि पालकांना मुलांचा जो परफॉर्मन्स आहे तो पण कळणार, तो कसा कळणार ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यापूर्वी तुम्हाला मी आता म्हटल्याप्रमाणे 4थीची पण बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे 499 रुपयात, आणि 7वीची बॅच सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. प्रथम येणाऱ्या फक्त या 200 विद्यार्थ्यांनाच आम्ही ही बॅच अनाऊन्स करत आहोत. सो 200 विद्यार्थ्यांमागे तुम्ही एनरोल केलं तर तुम्हाला 900 रुपयात भेटेल, अन्यथा ही 2000ची बॅच तुमच्यासाठी असणार आहे. आता ह्या बॅचमध्ये काय काय असं थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो. बघा, पहिला मुद्दा, परीक्षेचं स्वरूप तुम्हाला माहित असेल 4थी आणि 7वीचं स्वरूप कसं असणार आहे. त्यामध्ये पहिला पेपर जो आहे त्यामध्ये विषय कोणकोणते आपण घेतोय. बघा, मराठी भाषा इथे घेतोय आपण, इथे गणित घेतो आहोत आपलं, आणि तृतीय भाषा आपण इंग्लिश घेत आहोत, इंग्रजी घेत आहोत, इंग्लिश, आणि चौथं असेल तुमचं बुद्धिमापन चाचणी. हे मार्कांचं वेटेज आहे, त्यानुसार तुमची तयारी करून घेतली जाणार आहे. म्हणजे 1 बाय 1 बघूया आपण. बघा, 4 विषय तुम्हाला घ्यायचे आहे 4थी आणि 7वीला, ते शिकवायचे. बघा, त्यातलं महत्वाचे वैशिष्ट्य तुम्हाला मी 5 वैशिष्ट्य सांगणार आहे. एक म्हणजे लेक्चर संदर्भात, दुसरं म्हणजे नोट संदर्भात, तिसरं म्हणजे टेस्ट संदर्भात, चौथं मीटिंग, आणि 5वं काउन्सिलिंग किंवा ज्याला आपण समुपदेशन म्हणतो ते पण मी तुम्हाला सांगतो. 1 बाय 1 बघूया. पहिले जनरल इन्फॉर्मेशन बघा, तुमच्या सगळ्यांचं ज्यांचं एनरोलमेंट झालंय, ऍडमिशन झालंय, अशा विद्यार्थ्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप असेल. भले तो पालकांचा असू शकतो, पालकांचा नंबर किंवा तुमच्या घरातल्या कोणाचा नंबर तुम्ही देऊ शकता. त्या ग्रुपवर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तो ग्रुप तुम्हाला सगळ्यांसाठी ओपन असणार आहे. तुम्ही काय करू शकता, ह्या ग्रुपमध्ये आपल्या पूर्ण बॅचचं शेड्यूल तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. कोणत्या डेट पर्यंत शेड्यूल असणार आहे, कोणत्या डेट पर्यंत विषय संपणार आहे, सब्जेक्ट संपणार आहे, त्याचं पूर्ण शेड्यूल, प्रत्येक आठवड्याला तुमचे लेक्चर कधी असणार आहे त्याचं शेड्यूल तुम्हाला ह्या ग्रुपवरतीच पाहायला मिळेल. प्रत्येक आठवड्याचं शेड्यूल तुम्हाला गुरुवार किंवा शुक्रवारी मिळेल. ह्या गुरुवार किंवा शुक्रवारी पुढच्या आठवड्याचं मिळत जाणार आहे. ओके, म्हणजे कोणता विषय कोणत्या वेळी आहे, कोणत्या डेटला आहे, कोणत्या टायमिंगमध्ये असणार आहे, हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. दुसरं म्हणजे काय, तुम्हाला काही नोटीस असेल तर आमच्याकडे नोटीस प्रोव्हाइड केली जाते. एक्स्ट्रा लेक्चर असेल, एक्स्ट्रा टाइममध्ये असेल, किंवा लेक्चर मिस होणार आहे किंवा ऑफ असेल तर त्याची पण नोटीस तुम्हाला दिली जाते. त्यानंतर डाऊट आणि सजेशन, काही मुलांना डाऊट असेल, फॉर एक्झाम्पल आम्ही तुम्हाला मॅथ एखादा टॉपिक शिकवला आणि त्यावर तुम्हाला काही डाऊट असेल तर विद्यार्थी काय करू शकतो, फोटो काढून तो प्रश्न आम्हाला व्हॉट्सअपला टाकू शकतो, जेणेकरून जेव्हा त्या फॅकल्टीचे डाऊटचे सेशन असतील त्यावेळेस तो प्रश्न मुलांना सॉल्व्ह करून देण्यात येईल. आणि जसं तुम्ही मला
आता बघत आहात ना, अशाच पद्धतीने हे सगळे सेशन तुम्हाला एक तर मोबाईलला, एक तर लॅपटॉपला, एक तर तुम्हाला टॅबला किंवा एक तुमच्या स्क्रीनवर बघायला मिळणार आहे. सो स्क्रीन टाइम तुम्ही मोठा करू शकता, लॅपटॉपवर बघू शकता किंवा मोबाईलवरून बघू शकता, एनी टाइम बघू शकता. आता ही सगळी लेक्चर तुम्हाला आम्ही ज्या टायमिंगमध्ये सांगतोय लाईव्ह असणार आहे. पण लाईव्ह असणारी लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात सुद्धा पाहता येणार आहे, ते पण मी पुढे सांगतो तुम्हाला. ओके, काही पालकांना वाटलं की आम्हाला सजेस्ट करायचं, सजेशन पण तुम्ही देऊ शकता. फक्त सजेशन ही चांगली असेल आणि सगळ्यांसाठी लागू होत असेल तर नक्की ॲक्सेप्टेबल असेल. नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स काही असेल, तुम्हाला प्रॉब्लेम काही बोलायचे कुणाशी, तर आम्ही कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथे प्रोव्हाइड करत असतो. अशी जनरल इन्फॉर्मेशन आहे. आता बघूया वन बाय वन वैशिष्ट्य. पहिले म्हणजे लेक्चर. हे जे लेक्चर असतात तुम्हाला स्कॉलरशिपचे हे डेली असणार आहे, दररोज लेक्चर असणार आहे. आणि दररोज लेक्चर जे असतात ते साधारणतः वेळ कोणती असेल, तुमच्या स्कूलचा टाइम सोडून असेल. हे एकतर लेक्चर अगदी इव्हनिंगला असेल किंवा अगदी मॉर्निंगला असेल, दोघांपैकी एक सुटेबल टाइम आम्ही ठेवणार आहोत. सो काळजी करू नका, तुमचं जे शाळेचं स्कूलचं शेड्यूल असेल ते न बिघडवता तुम्हाला इथे लेक्चर दिले जाणार आहे. त्याची वेळ तुम्हाला ग्रुपवरतीच कळवली जाईल. त्यानंतर हे लेक्चर सगळे लाईव्ह असणार. जसं तुम्ही लाईव्ह ऐकणार आहात मला, तुम्ही कमेंट पण टाकतात बघा. लाईव्ह लेक्चर कसे असतात, मी बोलतोय तुम्हाला समजून सांगतोय, मी तुम्हाला विचारतोय समजलं का, तुम्ही मला कमेंटमध्ये टाकून सांगता येस सर समजलं. मी विचारतो नाही समजलं कोणाला मला सांगा, तर एखादा टाकतो सर मला नाही समजलं रिपीट करा, मी रिपीट करणार. तुम्हाला वाटलं की सर तो 2 नंबरचा क्वेश्चन आम्हाला परत सोडून दाखवा, मी परत सोडून दाखवणार. सो इथे कमेंट टाकू शकता तुम्ही, घरी बसल्या बसल्या तुम्ही कमेंट टाकून तुम्हाला हवा तो डाऊट इथे सांगून क्लिअर करू शकता. बरोबर आहे, लाईव्ह असणार आहे. मग दुसरं, एखाद्या वेळेस लाईव्ह लेक्चर तुम्हाला अटेंड करायला नाही मिळालं किंवा लाईव्ह लेक्चर तुम्हाला परत बघायचं आहे की सर तो टॉपिक मी बघितला होता मला समजला पण रिपीट बघायचा आहे. सपोज पहिलं लेक्चर झालं ना, आता 10वं लेक्चर चालू आहे. मग 10वं लेक्चर चालू असताना तुम्हाला वाटू शकतं की मला पहिलं लेक्चर बघायचं आहे, बघता येईल का सर? येस बघता येईल. हे सगळी लेक्चर रेकॉर्ड होऊन जातात आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही कितीही वेळेस अनलिमिटेड टाइम्स फास्ट करून बघा, स्लो करून बघा, स्टॉप करून बघा, तुमच्या वेळेत बघा, कधीही बघू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. 1 वर्षापर्यंत याची व्हॅलिडिटी असते. सो काही प्रॉब्लेम नाही, किंवा एक्झाम होईपर्यंत आम्ही तुम्हाला व्हॅलिडिटी देणार आहोत, काळजी करू नका. दुसरं, याला अटेम्प्ट आहेत का नाही, एकदा बघितलं लेक्चर, 2दा बघितलं, 3दा, 4दा, सर किती वेळा बघता आम्हाला लेक्चर, कितीही वेळेस बघू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. फक्त लक्षात घ्या, एका मोबाईलला तुम्ही जो मोबाईल नंबर आम्हाला देणार आहोत त्या मोबाईल नंबरलाच फक्त ते चालू होईल, बाकीच्या मोबाईल नंबरवरती शिफ्ट करता येणार नाही. सो हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या, टेक्निकल बाबी पण लक्षात ठेवा. सो लेक्चर संदर्भात तुम्हाला मी सांगितलं. दुसरा मुद्दा काय आहे, महत्वाचं गोष्ट म्हणजे नोट्स. दररोज लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जातात. तुम्हाला त्या ॲपवरतीच, जे आपलं इग्नाइट पाठशाळा नावाचं ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली बघा, तुम्ही लगेच ते ॲप लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करू शकतात. आणि किंवा प्ले स्टोअरवर तुम्ही इग्नाइट पाठशाळा नाव टाकलं तरी तुम्हाला डाउनलोड करता येईल. आणि त्यामध्ये सगळे फीचर्स आहेत. त्याचा पण एक व्हिडिओ मी देणार आहे, आमची टीम तुम्हाला देईल की ह्या ॲपमध्ये तुम्हाला कोणतं फीचर कुठे मिळणार आहे, लाईव्ह लेक्चर कुठे असतात, रेकॉर्डेड कुठे असतात, PDF नोट्स कुठे असतात, टेस्ट कुठे असतात, सेशन बॉक्स कुठे असतो, हे सगळं आम्ही तुम्हाला देणार आहोत त्या ॲपमध्ये. त्याची माहितीचा व्हिडिओ पण आमचा आज येऊन जाईल, तो व्हिडिओ पण नीट बघून घ्या. त्यात सगळं एकदम यूज टू आहे, काही अवघड नाही त्याच्यामध्ये, बरोबर आहे. त्यानंतर PDF स्वरूपातल्या नोट्स मला जसं मी तुम्हाला शिकवलं, आता हे सगळं दाखवलं ना, याची PDF बनवून आम्ही तुम्हाला पाठवतो. लेक्चरमध्ये जे उदाहरण सोडून दाखवलं ना, त्याची PDF बनवून तुम्हाला मी पाठवतो. आणि जी PDF तुम्ही प्रिंटेबल आहे, तुम्हाला वाटलं तर प्रिंट काढू शकता, तुम्हाला वाटलं तर मोबाईलमध्ये सेव्ह असते, कधी पण ओपन करून बघा, प्रिंट काढायची पण गरज नाही, मोबाईलमध्येच असते ती. पण कुणाला पालकांना वाटलं की मला प्रिंट काढायची तर काढू शकता तुम्ही. सो अशा नोट्स तुम्हाला डेली प्रोव्हाइड केल्या जातील. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य, यामध्ये टेस्ट, टॉपिक वाईज तुम्हाला टेस्ट असणार आहे. बघा, आम्ही टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला, म्हणजे एक सब्जेक्ट घेतला, सब्जेक्ट एक टॉपिक घेतला, त्या टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. त्यानंतर सब्जेक्ट वाईज पण 4 टॉपिक झाले, 5 टॉपिक झाले, सब्जेक्ट वाईज सुद्धा टेस्ट आम्ही तुम्हाला देणार आहोत. एक्झाम वाईज म्हणजे तुमची एक्झाम जशी, पहिला पेपर तुमचा मराठी आणि गणिताचा आहे, सो मराठी आणि गणित जेवढे टॉपिक झाले ते एकत्र करून एक टेस्ट आम्ही तुम्हाला वीकली देणार आहोत. वीकली म्हणून आपण टेस्ट त्याला देणार, प्रत्येक शनिवारी टेस्ट तुम्हाला दिली जाणार आहे. त्यानंतर रिपोर्ट कार्ड, प्रत्येक ऑनलाईन तुम्हाला, ऑनलाईन सगळा टेस्ट आहे, तुम्ही तिथे सोडू शकता. प्रश्न ते 4 ऑप्शन असणार आहे, तुम्ही नोटबुक पेन घेऊन बसायचं, बुक घेऊन बसायचं आणि सॉल्व्ह करायचे आणि उत्तर द्यायचं आहे. उत्तर देऊन तुम्हाला टिक करायचं ऑनलाईनमध्ये. आणि मग सगळे प्रश्न सोडून झाले की लगेच रिपोर्ट जनरेट, तुम्हाला किती मार्क पडले.
आउट ऑफ 100 किती पडले, आउट ऑफ 10 किती पडले तुम्हाला लगेच दिसतं. आणि प्रत्येक शनिवारी विकली टेस्ट झाली की सगळ्या विद्यार्थ्यांचं रिपोर्ट कार्ड जनरेट होतं. तो रिपोर्ट कार्ड प्रत्येक पालकाला बघता येईल. तुमच्या ग्रुपला पण आम्ही अपडेट करून टाकतो. भले तुम्ही ॲपवर नाही बघितलं, आता मुलगा घरी बसला ॲप मोबाईलवर पाहत आणि पालक बाहेर असतील तर त्यांना सुद्धा ग्रुपवर ते अपडेट केलं जाणार रिपोर्ट कार्ड. आणि विकनेस, मुलाचा विकनेस कुठे कमी आहे, तो कुठे स्ट्रेंथ त्याची जास्त आहे, त्या विकनेसवरती सुद्धा काम केलं जाईल. या टेस्टमधून तुम्हाला काय कळणार आहे, तुमचा मुलगा किंवा मुलगा स्वतः कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणत्या टॉपिकमध्ये वीक आहे हे पण कळणार आहे. त्यानंतर चौथा मुद्दा यामध्ये समुपदेशन आणि काउन्सिलिंग. प्रत्येक विद्यार्थ्याचं समुपदेशन आणि काउन्सिलिंग पण होणार आहे, ज्यामध्ये बघा मुलगा डाऊट क्लिअर करू शकतो. सर मला हे नाही समजलं, ते नाही समजलं, असं नाही समजलं. काउन्सिलिंग पण होणार आहे. स्ट्रेंथ आणि विकनेसवरती आपण काम करणार. फॉर एक्झाम्पल यश नावाचा विद्यार्थी ह्या टॉपिकमध्ये स्ट्रॉंग आहे, याची स्ट्रेंथ आहे आणि ह्या टॉपिकमध्ये वीक आहे, हे पण आम्ही समजून घेऊन त्या विद्यार्थ्याला काउन्सिलिंग करतो. अरे तुला हे का अवघड जातंय, का बरं याच्याकडे दुर्लक्ष करतोय, काय इश्यू तुला का समजत नाही, हे पण डिस्कशन केलं जाणार आहे. त्यानंतर स्टडी प्लॅनिंग, विद्यार्थ्यांना आम्ही स्टडी प्लॅन पण देणार आहे. बघा तुमचं स्कूल अजिबात डिस्टर्ब न करता तुम्हाला याचा स्टडी प्लॅन म्हणजे लेक्चरच इतकं व्यवस्थित बघा की अवांतर काम करायची गरज पडणार नाही, होमवर्क करायची गरज पडणार नाही. कारण टेस्ट दररोज आहे, तुम्हाला तुमच्या वेळेस तुम्ही टेस्ट सोडवा, टेस्टमधनं आम्हाला कळतं की तुमची विकनेस कुठे आहे. होमवर्क फार कमी असणार आहे. देऊ तर आम्ही दररोज तुम्हाला अर्ध्या तासाचा होमवर्क देऊ शकतो, त्याच्या पलीकडे आम्ही होमवर्क तुम्हाला देणार नाहीये. लेक्चर व्यवस्थित बघितलं आणि स्कूलचा रेग्युलर टायमिंग तुमचा जो आहे तो व्यवस्थित मॅनेज केला, स्कूलचा अभ्यासही मॅनेज केला, तर तुम्हाला इथे काही डिस्टर्ब होणार नाही. प्रॅक्टिस मात्र खूप जास्त असणार आहे. प्रॅक्टिस आम्ही तुम्हाला करून घेणार आहोत, म्हणजे प्रत्येक लेक्चरमध्ये आम्ही करून घेणार आहोत, बरोबर आहे. आणि त्याचं रिव्हिजन सुद्धा आम्ही करून घेणार आहोत. सो तुमच्याकडनं करून घ्यायची जबाबदारी आमची आहे. तुम्हाला सांगितलं तुम्ही केलं नाही म्हणून असा रिझल्ट आला असं नाही, आम्ही तुमची तयारी करून घेऊ. तेच तर काम आमच्या सगळ्या टीमचं असणार आहे, हे एक लक्षात घ्या. आणि पाचवं महत्वाचं मीटिंग असणार आहे. पॅरेंट बरोबर मीटिंग असेल किंवा पॅरेंट प्लस स्टुडंट दोघांबरोबर मीटिंग असेल, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला रिपोर्ट कार्ड दाखवतो, विद्यार्थ्यांचा रिपोर्ट कसा आहे, तुम्हाला सजेशन असेल, तुमचे काही सजेशन घेतो, आमचे सजेशन आम्ही तुम्हाला सांगत असतो. याच्यावरती डिस्कशन दोघं वेनी होत असतं आणि यातलं चांगलं जे असेल ते इम्प्लिमेंट करायचा आमचा प्रयत्न असतो, जेणेकरून विद्यार्थी हा डेव्हलप झाला पाहिजे आणि ह्या एक्झामला त्यांनी क्रॅक केलं पाहिजे. अशा पद्धतीने ही बॅच चालणार आहे. सो तुम्हाला हे बॅचचे वैशिष्ट्य आवडले असेल तर आत्ता लगेच काय करा, इग्नाइट अकॅडमीची ही जी बॅच आहे फक्त 499 रुपयाची बॅच आहे. इग्नाइट पाठशाला नावाचं ॲप आहे बघा. हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरला डाउनलोड करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवर जाऊन ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट 499ची तुम्हाला बॅच घ्यायची आहे. मग ही बॅच घेतल्यानंतर तुम्ही त्या ॲपमध्ये पण चेक करा, सगळं तुम्हाला फीचर एकदम यूज टू फीचर आहे. सो आजच डाउनलोड करून आजच बॅच जॉईन करा, कारण प्रथम येणाऱ्या फक्त 200 विद्यार्थ्यांनाच हा ऑफर असणार आहे. ही 200 रुपयाची ऑफर असणार आहे. अदरवाईज ही 2000ची बॅच आहे. ही 200 नाही, 500 रुपयाची बॅच नाही का, 499 रुपयाची बॅच असणार आहे. अदरवाईज ही 2000ची बॅच असणार आहे. सो आजच पालक म्हणून तुम्ही बघत असाल आणि पाल्य म्हणून पण बघत असाल, विद्यार्थी म्हणून तुमच्या पालकांना सांगा किंवा पालक असाल तर लगेच डिसिजन घ्या, कारण 500 रुपये फक्त तुम्हाला भरायचे. तुमच्या 500 रुपयामुळे तुमच्या विद्यार्थ्यांचा नवीन सर्वांगीण विकास होऊ शकतो, एखाद्या विषयामध्ये त्याला ॲडव्हान्स नॉलेज मिळू शकतं किंवा ही एक्झाम सुद्धा तो क्रॅक करू शकतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्याच्या लक्षात येणार आहे. डिसिजन मेकिंग, फोकस काय असतो, कॉन्सन्ट्रेशन काय असतो हे पण त्याला कळणार आहे. सो नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल, तुमच्या पाल्याला पण होईल. त्यासाठी हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. अजून तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि काही डाऊट असेल तर या नंबरला कॉल करा. कॉल जर नाही उचलला तर थोड्या अंतराने कॉल करा किंवा त्यांना व्हॉट्सअपला मेसेज टाका. ते कॉल बॅक मात्र तुम्हाला नक्की करतील, कारण कॉलचा फ्लो थोडा जास्त असेल तर कधी कधी कॉल उचलला जात नाही. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये कळवा. तुमच्या ग्रुपमध्ये, विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये, पालकांच्या ग्रुपमध्ये, शिक्षकांच्या ग्रुपमध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा, कारण प्रत्येक गोष्टीचे अपडेट या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. धन्यवाद.